आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। आमचं म्हणणं आहे की राज्यातलं सरकार जे आहे ते सरकार गेल्या 12 वर्षापासून 11 वर्षापासून आलेलं आहे, पण यांनी गोरगरिबांचे प्रश्न हातात घेतले नाही। यांनी कधी दलित आदिवासी ओबीसीच्या संबंधानं कुठलाही काम केलं नाही, एकही शासनाने नाही, धोरणात्मक एकही निर्णय झाला नाही या शासनाच्या काळामध्ये। आणि म्हणून गायरान जमीन आम्ही 40-40 वर्ष या ठिकाणी पिकत असताना, कास्त करून आम्ही शेती करून त्या जमिनी आमच्या ताब्यात असताना शासनाने आम्हाला 2011चा पुरावा मागितलेला आहे, परंतु या शासनाची भूमिका अशी आहे की त्याला जे आहे जो मंडळ अधिकारी आहे आणि जो तहसीलदार आहे तो आमच्या पिकाची नोंद न घेतल्यामुळे 2011चा पुरावा आमचा तयार होऊ शकत नाही। म्हणून आमची मागणी आहे की आजच्या तारखेमध्ये आमचे जे पीक उभं आहे ते ग्राह्य धरून आमच्या नावानं सातबारे करण्यात यावे। नंतर या राज्यातल्या सरकारला आमचा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये 1960ला जसं बाबासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली भूमिहीन शेतमजुराचं आंदोलन झालं होतं, त्याचप्रमाणे आम्ही या राज्यामध्ये त्यावेळेस संपूर्ण जेल भरले होते आणि शाळा भरल्या होत्या, सारे शासकीय कार्यालय भरले होते, त्याप्रमाणे या राज्यामधले लाखो लोक रस्त्यावर येतील आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला या ठिकाणी राज्य करतात।